नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी अभिनेता राजपाल यादव यांच्या जेल प्रकरणाबद्दल। ज्यांनी आपल्याला वर्षानुवर्षे हसवलं, ज्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये भूमिका केल्या, तेच राजपाल यादव आज कायदेशीर अडचणीत कसे अडकले। 5 कोटींचा कर्ज, चेक बाउन्स केस आणि अखेर तिहार जेलमध्ये सरेंडर। ही संपूर्ण कथा नेमकी काय आहे, कोर्टाने काय निर्णय दिला, बेल मिळाली का आणि सध्या प्रकरण कुठपर्यंत आलं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, राजपाल यादव हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध विनोदी कलाकार आहेत। त्यांनी हंगामा, भूल भुलैया, चुप चुप के, गरम मसाला यांसारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये काम केलं आहे। त्यांचा साधा लुक, वेगळी कॉमिक टायमिंग आणि निरागस अभिनय यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून बसले। पण अभिनयाच्या दुनियेत यश मिळालं असलं तरी आर्थिक व्यवस्थापनामध्ये काही गंभीर चुका झाल्या आणि त्यातूनच सुरू झाली ही संपूर्ण कायदेशीर लढाई। ही घटना आहे मित्रांनो 2010 सालातील। राजपाल यादव यांनी स्वतः एक चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला। आता पता लापता असा त्यांचा या चित्रपटाचं नाव। हा चित्रपट त्यांनी प्रोड्यूस केला। त्यासाठी त्यांना पैसे लागणार होते। याकरता सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले त्यांनी। पण दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही। मोठं आर्थिक नुकसान झालं। कर्ज फेडण्यासाठी त्यांनी काही पोस्ट डेटेड चेक दिले, पण ते चेक बँकेत सादर केल्यावर बाउन्स झाले। याच ठिकाणी सुरू झाला चेक बाउन्स केस। तर मित्रांनो, यासाठी कायदा काय सांगतो? भारतात चेक बाउन्स होणे हा फक्त आर्थिक वाद नाही, तो निगोटिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 अंतर्गत गुन्हा मानला जातो। यासाठी सेक्शन 138 नुसार चेक बाउन्स झाल्यास आणि ठराविक वेळेत पैसे न दिल्यास संबंधित व्यक्तीवर फौजदारी कारवाई होऊ शकते। तर या सेक्शनमध्ये दंड किंवा 2 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा हे दोन्हीही होऊ शकतात। राजपाल यादव यांच्यावरही हाच कायदा लागू करण्यात आला। तर यातील कोर्टातील घडामोडी पहा। प्रकरण दिल्ली कोर्टापर्यंत गेले। कोर्टाने त्यांना अनेक वेळा संधी देखील दिली। कर्जाची रक्कम आणि व्याजासह एकूण देयक सुमारे 9 कोटीपर्यंत पोहोचल्याचं कोर्टाने त्यांना सांगितलं गेलं। दिल्ली उच्च न्यायालयाने अंतिम मुदत देखील दिली, परंतु वेळेत पूर्ण रक्कम जमा झाली नाही। त्यामुळे कोर्टाने कठोर भूमिका घेतली। यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार राजपाल यादव यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्लीतील तिहार जेल येथे सरेंडर केलं। त्यांना 6 महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली अशी माहिती देखील समोर आली। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या, ते आधीच बाहेर आले आहेत। मोठ्या स्टार्सनी मदत केली, पण अधिकृत माहितीनुसार प्रक्रिया न्यायालयीन मार्गानेच चालू आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या बेल अर्जावर 16 फेब्रुवारी 2026 अर्थात उद्याची तारीख येथे सुनावणी ठेवली आहे। यावेळी न्यायालयानेही स्पष्ट सांगितले आहे की ते 25 वेळा संधी दिली होती। न्यायालयाने स्पष्ट सांगितले की राजपाल यादव यांना 25 वेळा संधी दिली होती, पण आदेशांचे पालन न झाल्यामुळे जामीन देण्याबाबत कठोर भूमिका देखील हाती घेतली आहे। याच्यामुळे बॉलिवूडमधील काही कलाकारांनी सहानुभूती व्यक्त केली। त्यांचे जुने सहकारी आणि दिग्दर्शकांनीही आर्थिक व्यवस्थापनातील चुका मान्य केल्या, पण कायद्याच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली। या प्रकरणातून काही महत्त्वाचे धडे देखील मिळतात मित्रांनो। मोठे कर्ज घेण्यापूर्वी योग्य आर्थिक नियोजन आवश्यक असते। पोस्ट डेटेड चेक देताना निधी खात्रीशीर असावा। तर मित्रांनो, सध्याची स्थिती राजपाल यादव यांच्याविषयी प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आहे। बेल अर्जावर सुनावणी झाली आहे। अंतिम निर्णय कोर्टावर अवलंबून आहे। अधिकृत आदेश येईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो। उद्याची तारीख आता 16 फेब्रुवारीची तारीख येथे सुनावणीसाठी ठेवलेली आहे। या सर्वांतून एकच निष्कर्ष निघतो, तर राजपाल यादव यांची कहाणी ही फक्त एका अभिनेत्याची कथा नाही, ही आर्थिक नियोजन, जबाबदारी आणि कायद्याचा आदर याबद्दलची मोठी शिकवण आहे। आपण सर्वांनी यातून ही समज घ्यावी। तर मित्रांनो, जर तुम्हाला अशी सत्य आणि संपूर्ण माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत देखील नक्की सांगा। धन्यवाद।